एक तर मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय या पीर पंजाल रेंज मध्ये, जिथं माझा तुम्हाला माऊस दिसतोय, किशनगंगा जिथं नाव आहे, त्या किशनगंगा नावाच्या प्रदेशात ही सोहन नदीचं खोरं होतं. जे आज आपण इथं इथं बघा, इथं हा जो भाग आहे, एन लिहिलेला चंबा, इथं पठाणकोट, फिरोजपूर, आणि या भागात इकडे अमृतसर शहर, अमृतसर पासून लाहोर फक्त. हे बघा, या नकाशावरून जर आपल्याला कळलं तर बरं होईल. तो दिसतोय का नाही, एवढा मोठा नाही दिसत आहे. तो मोठा दिसला पाहिजे होता. म्हणजे हा, हे बघा, श्रीनगर, बेलगाव, पंच, राजौरी सेक्टर हे, आणि अगदी हे जे जम्मू आहे, इथं अमृतसरच्या बाजूला जी इथं, हे बघा, या या इथं या पीर पंजाल टेकड्या येतात या भागात. आणि या पीर पंजाल टेकड्यांच्या मध्ये एक खूप मोठा प्रदेश या पीर पंजाल टेकड्यांची वापर व्यापलेला आहे. या ठिकाणी अडियाल, बलवाल आणि चौंतरा या 3 वसाहतींमध्ये अशा प्रकारची तोड हत्यार आणि हातकुराडी सापडलेल्या आहेत. तर आणखी राजस्थानमध्ये, काश्मीर नंतर आता आपण थोडस खाली आल्यानंतर राजस्थानच्या प्रदेशात जिथं आपल्याला अशा प्रकारचे हत्यारं सापडतात, ती हत्यारं लुनी नदीच्या खोऱ्यात सापडलेले आहेत. लुनी नदीच्या खोऱ्यात अशा प्रकारचे हत्यारं सापडलीत राजस्थानमध्ये. या नकाशावरून तुम्हाला दिसून येईल, कदाचित नकाशे शो नाही होते मोठा. तर शो जर झाला असता तर तुम्हाला हे दिसलं असतं. हे लुनी नदीचं जे खोरं आहे, या खोऱ्यामध्ये अशा प्रकारची हत्यारं सापडली. दिसतंय तुम्हाला लुनी नदीवर? या लुनी नदीच्या खोऱ्यामध्ये अशा प्रकारची हत्यारं सापडलीत. यामध्ये काही पूर्वाश्रमीन हत्यारांचा खूप मोठा समूह सुद्धा सापडलाय. लुनी नदी ही आरवली पर्वतात उगम पावते. चित्तोडगड, कोटा, नगराई या ठिकाणी राजस्थानात अशा प्रकारचे हत्यारं सापडलेत. मात्र हे जे खोरे होतं, हे लुनी नदीचं खोरं नव्हतं, कारण ही जी अरवली पर्वतात उगम पावते आणि लागलीच ती गुजरात कडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. पण मात्र हे चित्तोडगडला गंभीर नदीचं खोरं होतं. गंभीर नावाची नदी होती आणि त्या नदीच्या खोऱ्यात ही तोड हत्यारे आणि हातकुराडी सापडल्या. या गंभीर नदीच्या खोऱ्यात कदाचित ही ती नदी असावी, ती दिसत नाही, ही चंबळ आहे. गंभीर रिव्हर, ही मधली जी आहे ती गंभीर रिव्हर आहे. आणि या गंभीर नदीच्या खोऱ्यात चांगला नकाशा मिळाला तर बरं होईल. हे बघा, ही चंबळला मिळते. ही गंभीर नदीच्या खोऱ्यात अशा प्रकारची हत्यारं सापडली. त्याच्यानंतर कोटामध्ये, कोटा चंबळ खोऱ्यामध्ये, ते चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये कोटा बसलेला आहे. नगराई जे आहे ते बेराच्या नदीच्या खोऱ्यामध्ये बसलेलं आहे. या ठिकाणी काही पुराश्मयुगीन हत्यारं सापडली. आणि जो मेवाडचा प्रदेश आहे, राजस्थानचा, तिथं मेवाड असेल कुठेतरी, हा भाग इथं जसा होते, तर या मेवाडच्या प्रदेशात वगाव आणि कदमली या 2 नद्यांच्या खोऱ्यातही पण मात्र ही पूर्वाश्मयुगीन हत्यारांपेक्षा वेगळी अशी हत्यारं होती. ही मध्याश्मयुगीन हत्यारांची काहीशी मिळती जुळती होती. कारण 1 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर जास्पर आणि चर्चची हत्यारं, आपण आधी जी हत्यारं पाहिली ती क्वार्टरझाईट नावाच्या दगडाची होती. पूर्वाश्मयुगाचं खास वैशिष्ट्य होतं की क्वार्टरझाईट दगडाचीच हत्यारं या लोकांनी बनवली. मात्र मध्याश्मयुगात हत्यारं बदललेली होती. जास्पर आणि
चट नावाच्या दगडाची हत्यारं होती. याशिवाय आता बघितलं आपण की काश्मीरमध्ये पहलगाव, अडियाल, बलवाल आणि चौंतरा, तर राजस्थानमध्ये गंभीर नदीचं खोरं, चंबळ नदीचं खोरं म्हणजे कोट्टाजवळ, नागराई जिथं बेरास नदीचं खोरं आहे, या ठिकाणी मेवाडच्या वगाव आणि कदमली नदींच्या खोऱ्यामध्ये आणि विशेष करून लुनी नदीच्या खोऱ्यांमध्ये पूर्वाश्मयुगीन हत्यारं सापडतात. तर गुजरातमध्ये साबरमती आणि माही या 2 नद्यांच्या खोऱ्यात अशा प्रकारचे हत्यारं सापडलेले आहेत. साबरमती बेसिन, साबरमती नदीच्या खोऱ्यामध्ये आणि माही नदीच्या खोऱ्यामध्ये अशा प्रकारचे हत्यारे सापडलेत आणि त्या ठिकाणी मानवीय वसाहती असल्याचे पुरावे सुद्धा संशोधकांना मिळालेले आहेत. या ज्या दोघही नद्या होत्या, साबरमती आणि माही, या ठिकाणी मानवी वसाहती असल्याचे पुरावे मिळतात. साबरमती ही आरवली पर्वतरांगांमध्ये उगम पावते आणि खंबाताच्या आखातात जाऊन अरबी समुद्रात मिळते. याशिवाय ओरसंग नावाची नदी होती त्या ठिकाणी, तिथं भंडारपूर जवळ अश्मयुगाच्या काही वसाहतींच्या अवशेष सापडले. सौराष्ट्रमध्ये भद्गर नदीच्या खोऱ्यात पूर्वाश्मयुगीन हातकुराड, खुरचणी, तोड हत्यारे, टोकदार हत्यारे आणि वेधणी गुजरातच्या कच्छच्या प्रदेशात अगदी तुरळक ठिकाणी अशा प्रकारचे हत्यारं पुरातत्व वेत्यांना सापडलेले आहेत. मित्रांनो, गुजरात प्रदेशात पूर्वाश्मयुगीन वसाहतीचे या अगदी लहान लहान नद्यांच्या खोऱ्यात अवशेष सापडतात. पण मात्र एक गोष्ट इथं नक्की आपण नमूद केली पाहिजे की गुजरातचा जो उत्तर गुजरातचा भाग आहे त्या भागांमध्ये म्हणजे अगदीच अलीकडच्या काळात खोदकाम सुरू झालं आणि त्या नदीचं नाव मला काही आठवत नाहीये कुठली नदी आहे. त्या नदीच्या याच्यावर किनाऱ्यावर एक अश्मयुगीन वसाहत आता 2-3 वर्षापूर्वी पुरातत्ववेत्यांना सापडलेले. हा, असं 2-3 वर्षापूर्वी काहीतरी नाव आहे. तर तिथं खूप मोठी पायविहीर, मी कदाचित तुम्हाला सांगितलं काय, खूप मोठी पायविहीर सापडली आणि त्या पायविहिरीमध्ये राजमहाल बांधण्यात आलेला आहे. पाटण जिल्ह्यात आहे, उत्तर गुजरातमध्ये. शोधावं लागेल, सापडेल. आणखी आता नर्मदा नदीच्या खोऱ्याचा आपण विचार केला तर नर्मदा नदीचा उगम मैकल पर्वतरांगांमध्ये होतो आणि ही नदी खूप मोठा प्रवास करून गुजरात राज्यात खंबातच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते. नर्मदा नदीच्या खोऱ्यात ना पूर्वाश्मयुगीन हत्यारं खूप मोठ्या प्रमाणात सापडली आणि या नर्मदा नदीच्या खोऱ्यातच विंध्य पर्वतात असलेलं भीमबेटका हे खूप महत्वाचं ठिकाण आहे. मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं, मला वाटतं दाखवलं ना.
दाखवलं होतं सर. नॅचरल गुफा, नैसर्गिक गुफा आहेत त्या ठिकाणी. हे जे भीमबेटक आहे हे भोपाळ जवळ आहे आणि या ठिकाणी ऍश्युलियन, सेंट ऍश्युल मी तुम्हाला दाखवलं माझ्या माहितीनुसार सेंट ऍश्युलच्या गुफा दाखवलेल्या होत्या आणि या गुफा सारख्याच गुफा या भीमबेटकाला आहेत. या ठिकाणी त्या सेंट ऍश्युलला ज्याप्रमाणे हत्यारं होती तशाच प्रकारची हत्यारं या काळातला मानव वापरत होता. मात्र नंतरच्या काळात या ठिकाणी मध्याश्मयुगीन संस्कृतीचा उदय झाला आणि मध्याश्मयुगीन हत्यारं सुद्धा भीमबेटकाला मिळून येतात आणि भीमबेटका या ठिकाणी चित्रकारीसाठी खूप प्रसिद्ध आहे. प्रोफेसर व्ही एस वाकाडकर यांनी या ठिकाणाचा शोध लावला आणि जगाला एक वेगळी संस्कृती दिसून आली. अगदी याच्या आपल्या वारली चित्रशैली सारखी चित्र या भीमबेटकाला आहे. दिसतात तुम्हाला? आज चित्ता चित्तारलेला आहे. काही ठिकाणी मोर हो बघायला सर. मिळतो, दिसतो. हरणं आहेत. अगदी दगडांवर काढलेली चित्रकला असं आपण त्याला म्हणू शकतो. कारण त्यांच्याकडे आपल्यासारखी टोकदार हत्यारं आत्तासारखी नव्हती ते कोरायला. त्यांनी दगडांनीच ती चित्र तयार केलेली आहेत. अजिंठा चित्रशैलीचं वैशिष्ट्य जे आहे ते वेगळं पण आहे, पण हे चित्र तर खूप आहेत. खूप उत्तम प्रकारे काढलेले आहेत त्यांनी आणि त्याच्यात भौमितिक आकार जे आहेत ते तंतोतंत घेण्यात आलेले आहेत. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की या लोकांना भूमितीचं चांगलं ज्ञान होतं. साईडवर काहीतरी वेगळं दिसतंय बरं का मला. भूमितीचं चांगलं ज्ञान होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पूर्व भारतातही रासे नदीच्या खोऱ्यात म्हणजे बिहारच्या सिंगभूम जिल्ह्यात हातकुराडी आणि तोड हत्यारं सापडली. जी पूर्वाश्मयुगीन होती. सिंहभूम जिल्ह्यात अनेक पूर्वाश्मयुगीन काळातल्या वसाहती मिळालेल्या आहेत. या वसाहतींमध्ये मुख्यतः तोड हत्यारं आणि हातकुराडी सापडले. त्याचबरोबर पूर्व भारतात दामोदर नदीच्या खोऱ्यात आणि सुवर्ण रेखा नावाच्या नदीच्या खोऱ्यात अशा प्रकारची हत्यारं सापडली असल्याची मोठा कशी माहिती मिळते. ओरिसा राज्यात वेतरणी, ब्राह्मणी आणि महानदीच्या त्रिभुज प्रदेशात पूर्वाश्मयुगीन हत्यारं सापडले. तर ओरिसातील मयूरभंज, बुहार, बलंगखोरे आणि काही प्रारंभिक काळाच्या मध्याश्मयुगातल्या हत्यारही या ओरिसातल्या मयूरभंज, बलर आणि बलंगखोऱ्यात सापडलेले आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही नद्या सांगता येतील. घाटप्रभा आणि मालप्रभा या नद्यांच्या खोऱ्यात, कृष्णा नदीच्या खोऱ्यात अशा प्रकारच्या हत्यारांचे काही पुरावे मिळतात. घाटप्रभा नदीच्या खोऱ्यात या भीमबेटकाला ज्याप्रमाणे इन्सुलियन हत्यार वापरली जात होती तशी हत्यारं खूप मोठ्या प्रमाणात मिळालेली आहेत. अंगवाडी आणि बालकोट या ठिकाणी अशा प्रकारची हत्यारं सापडली आहेत. तामिळनाडूत पलर, ओलियरे आणि कावेरी नदीच्या खोऱ्यात अतिरंपकम, गुट्टियम आणि पल्लवरम या ठिकाणी अशा प्रकारची जी हत्यारं होती, तोड हत्यार, हातकुराड ही सापडली आहेत आणि ही सर्व पूर्वाश्मयुगातली हत्यारं खूप लक्षात असू द्या ही क्वार्टझाईट नावाच्याच दगडापासून बनवलेली होती. मी तुम्हाला कदाचित तो दगड पण दाखवलेला होता.
दाखवला होता ना क्वार्टझाईट टाकून. मला कदाचित आठवत नसेल पण मला आठवतं. मी हो तुम्हाला सर, दाखवला होता सर. तो दगड सुद्धा दाखवलेला होता क्वार्टझाईट टाकून. क्वार्टझाईट नावाच्या दगडापासून आपल्याला आणखी एकदा दाखवू. हे बघा, हे जे दगड आहे ते क्वार्टझाईट आहेत. म्हणजे अगदी अस्सल असा अग्निजन्य खडक. अस्सल अग्निजन्य खडकाचं उदाहरण आहे क्वार्टझाईट दगड. वेगवेगळ्या रंगाचे जे दगड आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडे असा मिळतो. आपल्याकडे असाच सापडतो ना. हॅलो, हा मित्रांनो, आपल्याकडे अशाच प्रकारचा दगड सापडतो ना. हो हो सर. सर. आपल्याकडे हे वेगवेगळ्या रंगाचे दगड नाही. हा दगड अशा प्रकारचा गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये अशा प्रकारचे दगड सापडून येतात. तर काश्मीरच्या खोऱ्यात थोडासा पांढरट प्रकारचा दगड सापडतो. वेगवेगळ्या अँथ्रासाइट आहे का? नाही, क्वार्टझाईट. क्वार्टझाईट रॉक. क्वार्टझाईट हा दगड आणि पूर्वाश्मयुगीन मानवाने ह्याच प्रकारच्या दगडाची हत्यारं बनवलेली होती. तर आपल्याला आता आपण काही साईट पाहिल्या की ज्या पूर्वाश्मयुगीन हत्यारं ज्या ठिकाणी सापडलेले आहेत. आता आपण थोडक्यात हे बघू की पूर्वाश्मयुगातलं मानवी जीवन कसं होतं. पूर्वाश्मयुगात मानव कसा राहत होता, तो काय खात होता, उदरनिर्वाह त्याचा कशावर अवलंबून होता, याकडे आपण थोडासा दृष्टिक्षेप टाकणार आहोत. आणि हा दृष्टिक्षेप टाकताना हा दृष्टिक्षेप टाकताना पूर्वाश्मयुगीन वसाहतींमध्ये भारतातल्या आणि काही परकीय असणाऱ्या मानवाचे अवशेष मिळालेले आहेत. तर या परकीय असणाऱ्या प्राण्यांचे अवशेष मिळाले आहेत. मी माझ्या जो याचा व्हॉट्सअपचा हा आला ते बघत होतो थोडस, त्याच्यामुळे मला त्यांना सुटलं. परकीय असलेल्या जनावरांचे अवशेष मिळालेले आहेत. यामध्ये मानव, माकड, जिराफ, कस्तुरी मृग, बकरी, म्हैस, गाय, डुक्कर या स्वदेशी प्राण्यांचे अवशेष आढळून आले. तर उंट आणि घोडा हे विदेशी असलेले प्राणी आणि त्यांचे अवशेष प्राणी नाही सापडले, त्यांचे अवशेष सापडले. या प्राण्यांचे अवशेष सापडलेले आहेत. तुमचा काही प्रश्न आहे याच्यावर? पुन्हा सांगतो मित्रांनो तुम्हाला, पूर्वाश्मयुगीन वसाहतींमध्ये भारतीय आणि परकीय जनावरांचे अवशेष आढळले आहेत. यामध्ये मानव, माकड, जिराफ, कस्तुरी मृग, डुक्कर, गाय, म्हैस, बकरी या प्राण्यांचे अवशेष आढळून आलेले आहेत. तर घोडा आणि उंट या परकीय प्राण्यांचे अवशेष आढळले आहेत. सर कुत्रा राहिला, पहिला पाळीव प्राणी होता तो. पूर्वाश्मयुगीन म्हणतोय मी. आकाश, सर माझा एक प्रश्न आहे, विचारू का? मला अपेक्षित होता म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे सांगितलं. सर माझा एक प्रश्न आहे, विचारू का सर मी? विचार ना, बोल ना.
सर तुम्ही सांगितलं की स्वदेशी प्राणीमध्ये तुम्ही जिराफ सांगितला आणि परदेशी प्राण्यामध्ये उंट आणि घोडा सांगितला सर. तर मग सर हे कसं काय म्हणजे मला थोडंसं एक्सप्लेनेशन करून सांगितलं तर बरं होईल बुवा असं. मला हेच अपेक्षित होतं सर. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा हेच विचारत होतो की तुम्हाला काही प्रश्न आहेत का याच्यावर? कारण की सर कारण जिराफ जर कधी बघितलं ना तर मग आपल्याकडे म्हणजे जनरली जिराफचं एवढं काही हे नाहीये. पण मग घोडा तर जनरली खेड्या गावामध्ये सुद्धा बघितलं तर घोडा हा पाळला जातो आणि पुष्कळसा जिराफ म्हणजे वाहतूक त्याच्यावरच आहे बुवा असे पहिले सुरुवातीपासून. हे तुझा प्रश्न कळला मला. जिराफ जो होता संदीप, तो जंगली प्राणी होता. तो असं गावात नसतो. जिराफ आपल्याला बघायला मिळतात ते अशा शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशात जिराफ मोठ्या प्रमाणात सापडतात. तामिळनाडूच्या प्रदेशात जे चंदनाची जंगल आहेत ना, त्या चंदनाच्या जंगलांमध्ये जिराफ खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि हा भारतातला पाळीव प्राणी होता. पण इकडे उंट आणि घोडा हे विदेशी प्राणी मी तुम्हाला सांगितले. सर उंट पण तर आपलंच आलं ना. उंट आपल्याकडे जो उंट आला ना मैराडे, तो आला उत्तर अमेरिकेतून आणि घोडाही आला उत्तर अमेरिकेतून. मला असं वाटतं मी त्या दिवशी बोलताना हे बोललो होतो की सिंधू संस्कृतीच्या काळात एकाही ठिकाणी घोड्याचे अवशेष आढळलेले नाही. फक्त घोडा हा पाळीव प्राणी होता. याचे अवशेष सिंधू संस्कृतीच्या एकाच वसाहतीमध्ये आढळलेले आहेत. मला आणखी कोणीतरी मला वाटतं प्रियंकाने विचारलं होतं सर ते नाव काय आहे म्हणे पुन्हा सांगा. सूर कोतडा आठवतं का? हो सर. सूर कोतडा या ठिकाणी फक्त घोड्याच्या मृणमूर्ती सापडल्या. घोडा हा पाळीव प्राणी होता हे सुद्धा त्याच्यावरून सिद्ध होत नाही. त्याच्यामुळे घोडा आपला नव्हता. घोडा उत्तर अमेरिकेतून भारतात आला. आणि खरं तर जे उत्तर अमेरिकेतले घोडे होते ना, ते अबलक प्रकारचे घोडे होते. अबलक घोडा. तुम्हाला एक गाणं आठवत असेल आपल्या मराठी लावणीतलं गाणं आहे, एका आला अबलक घोडा त्याची रेशीम खाली सोडा. चला जेजुरीला तर जाऊ त्या सर. असं असं असंच गाणं आहे. हॅलो. त्या अबलकचा अर्थ काय सर? त्या अबलकचा अर्थ काय? बरोबर. अबलक म्हणजे चित्र्या काबऱ्या आपल्या भाषेत. हॅलो. कोण विचारला प्रश्न? कोण विचारला? सर उमेश. विशाल. विशाल 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 नाही सर विशाल. हा विशाल. आपल्या भाषेत जो अबलक हा शब्द आहे ना, त्याचा अर्थ चित्काबऱ्या असा होतो. आपल्या अराणीमध्ये चित्रे काबऱ्या आहे असं म्हणतो ना आपण. आणि सर हा अबलक शब्द कोणत्या भाषेतला आहे मग? अबलक हा पर्शियन भाषेतला शब्द आहे. ओके सर. तर हे जे घोडे होते ना, हे अबलक घोडे होते अमेरिकेतले. पण त्यांची उत्तम अशी पैदावार नंतरच्या सिंध प्रदेशात करण्यात आली. मी तुम्हाला कदाचित मी हे सुद्धा सांगितलं असेल की सिंधचे घोडे अगदी पटाईत असतात. ते अशा अंगाबिंगाने फारसे नसतात. जसा हा अबलक असतो तो मसलेला असतो, मजबूत अंगाने, अंगपिंडाने मजबूत असा दिसतो. त्याचे मांड्या चांगल्याच भरलेल्या असतात. अगदी त्याच्यावर तेल टाकून द्या तरी ते खाली येईल अशा प्रकारे त्याचे शरीर यष्टी असते. पूर्ण धष्टपुष्ट असतं. अमेरिकेचा जो घोडा आहे अबलक प्रकारातला, पण तसा जो सिंधी असतो ना तो तशा प्रकारातला नसतो. अगदी हाडकुड्या दिसतो. पण जो वेग आहे तो वेग जो सिंधी घोडा देईल तुम्हाला तो तसा अबलक घोडा किंवा काठीवाडी घोडा देऊ शकत नाही. पण हे जे घोडे होते प्रारंभीच्या काळात आलेले हे अमेरिकेतले होते आणि ते अबलक प्रकारातले होते. आणि त्यांचेच अवशेष साधारणतः भारतात या ठिकाणी सापडले. याशिवाय पानघोडा आणि हत्ती यांचे अवशेष सुद्धा पूर्वाश्म युगात सापडलेले. पानघोडा आणि हत्ती भारतीय होता का? हत्ती होते ना सर भारतीय.
मध्य आफ्रिकेतून भारतात आले. सर आफ्रिकेचे आहेत ते. सर हो, मग- मला प्रश्न आहे. ऑस्ट्रिच होते ना सर ते शहामृग आणि सांबर, ते सांबर शेंगा हा. युज करायचे ना, मग ते नव्हते का हो. त्यावेळेस? मग कस्तुरी मृग मी म्हटलं तुम्हाला. हॅलो. आणि सर पाण्यातले सर, जीव पण ऐका असतात ना सर त्यावेळेस काही ते. कस्तुरी मृग जे होते तो खरा तर इराणियन प्राणी होता. हॅलो. डायनासोरस पण नव्हते का हो सर सर? ऐकतोय. डायनासोरस ही आपल्याकडे नव्हते. ते हिमाच्छादित प्रदेशात होते, अमेरिका वगैरे त्या प्रदेशात. डायनासोरांचा काळ खूप पूर्वीचा जातो. तेव्हा तर मानवाची उत्पत्ती झाली नव्हती आणि कदाचित झाली असती तर डायनासोर खाऊन गेले असते त्यांना. आणि पाण्यातले जीव सर ते पण तर असतील ना त्यावेळेस भरपूर. प्लास्टिकचे जीव टाकले येतात प्राण्यातले जीव. नाही प्राण्यातले सर, जीव ते डायनासोर ते वेगळे टाइप नाही का सर? त्यांच्यात 2-3 टाइप आहेत सर. फ्लाइंग बॅट्स वगैरे असे असे टाइप आहेत त्याच्यात. नाही रे आकाश, म्हणजे ते तू म्हणतोय की ते चित्रपटात दाखवले जातात तसे. हॅलो. हा, हो तसे तसे. हे चित्रपट म्हणजे कल्पना असते आकाश. म्हणजे डायनासॉरांचं युग होतं एक. असं पुरातत्वविद पण मानतात. अमेरिकेतल्या पुरातत्वविदांना डायनासॉरचे दातांचे सांगाडे सुद्धा सापडलेले आहेत. पण ते उडणारे होते असं अजिबात नाही. पण त्यांचा आकार खूप मोठा होता हे नक्कीच. आता तुम्हाला सांगतो की हे जे हत्ती आणि पानघोडे होते हे मध्य आफ्रिकन होते आणि मध्य आफ्रिकेतून ते भारतात आले. हिमालयाच्या पश्चिम सीमेकडून हे प्राणी भारतात आले असावेत असं संशोधक म्हणतात. त्या काळात आफ्रिका आणि भारत यांचे संबंध होते, व्यापारी संबंध. हे सुद्धा काही गोष्टींवरून स्पष्ट झालेलं आहे. मात्र पूर्वाश्म युगात मानव, तुम्हाला काही प्रश्न आहेत का याच्यावर आणखी? सर फक्त एक लास्ट क्वेश्चन. ज्याप्रमाणे तुम्ही घोड्यांचं सांगितलं की म्हणजे नॉर्थ अमेरिका वगैरे तिकडच्या साईडने घोडे आलेले आहेत, मग तसे उंट कुठून आले सर ते सांगा सर फक्त. उंट पण उत्तर अमेरिकेतूनच आले. आणि सर मग ते आर्य संस्कृतीमध्ये आपण घोड्यांचा वापर बघतो, ते सिंधूंवर त्यांनी आक्रमण केलं होतं. तुम्ही बघा भारतीय खोज मध्ये दाखवलं होतं. एक मिनिट, घोड्यांचा वापर आर्य करीत नव्हते प्रारंभीच्या काळात. हा, तो उत्तर वैदिक काळ आहे. त्या उत्तर वैदिक काळामध्ये घोड्यांचा वापर आर्यांनी सुरू केला. तोपर्यंत आर्यांना घोड्यांचा वापर माहित नव्हता. ते तट्टू वापरत होते. तट्टू काय होतं? बरोबर विचारला, अगदी उत्तम प्रश्न विचारला तू. तट्टू होतं मोठा घोडा आणि गाढव यांच्या मिळून जी पैदास होते मधली जमात, त्याला तट्टू असं म्हणतात. आपल्या रस्त्याने फिरताना सर 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 तर- सर यावेळेस हा? त्याला ते म्यूल म्हणतात. म्यूल का हो सर? MULE म्यूल. म्यूल. मला म्यूल. वाटतं सर पण ते रिप्रोडक्शन करत नाही सर. हा पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग नाही, रिप्रोडक्शन होतं त्यांचं. नाही सर, रिप्रोडक्शन खूप. बायोलॉजीच्या नीटचा याला क्वेश्चन विचारला गेला होता सर. हा 12वीच्या बायोलॉजीला क्वेश्चन विचारला गेला होता. विच अॅनिमल डज नॉट फॉलो द रिप्रोडक्शन? म्हणजे कोणता असा प्राणी आहे की तो रिप्रोडक्शन करतच नाही? तर त्याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिलं तर सर, तर म्यूल हा असा प्राणी आहे की तो कधीच रिप्रोडक्शन करत नाही. म्हणजे होल एज मध्ये जो कधीच रिप्रोडक्शन करू शकत नाही, तो म्हणजे म्यूल आहे सर. म्यूल जर असतील तर ते तट्टू नाही 100%. हा. कारण सर मग तट्टूचं वाढतात कसे? इन्क्रीज कसे होतात? तट्टूंचं मोठ्या प्रमाणात रिप्रोडक्शन होतं. मला म्यूल बद्दल फारशी काही माहिती नाही. मी वाचेल ते. म्हणजे मी तर म्यूल हा शब्दप्रयोग याच्याकडनं जो आपण वाचला, मला तर असं वाटलं होतं की म्यूल जे म्हटलं की असं म्यूल म्हणजे अगदी छोटं असतं, असं स्मॉल म्हणून त्याचं होतं. आणि म्हणून मला असं वाटलं की कदाचित म्यूल हा शब्दप्रयोग घोड्यांकरता वापरला जात असावा.
मिळून 100% नाही. तर कारण कारण आपल्याकडे खेचर तर नाही सर, हा खेचर प्रकार जो आहे तो तर नाही सर. अगदी अगदी बरोबर. खेचरांचे जे प्रकार असतात त्याला आपल्याकडे तट्टू असं म्हणतात, उत्तर भारतात त्याला खेचर असं म्हणतात. नाही सर, हा खेचर म्हणून पण प्रकार नाही सर. हा याच्यामध्ये असा फरक असा आहे सर याच्यामध्ये, जर कधी फिमेल हॉर्स कधी असेल आणि मेल जर कधी डॉंकी असेल सर, तर तो त्यांच्यापासून जे तयार होतं तर तो खेचर असतो सर. आणि हा जर समजा मेल हॉर्स असेल आणि फिमेल जर कधी डॉंकी असेल तर त्याच्यापासून जे तयार होतं तो म्यूल असतो सर. तर हा म्यूल रिप्रोडक्शन करत नाही आणि खेचर जो असतो ना तो खेचर रिप्रोडक्शन करतो सर. बरोबर बरोबर. मग हे जे असतात ना खेचरच असतात, जे तट्टू असतात ते खेचर असतात. आणि तू जे सांगितलं ते बरोबरच आहे. म्यूल अशा प्रकारचा असतो. तर ते कदाचित त्यांचं जेनेटिकली तो प्रॉब्लेम असावा. कारण तू म्हटलं की एक नर आणि मादी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता जर घोडा आणि घोडा नर असला आणि तिकडे खेचर मादी असली तर रिप्रोडक्शन होतं का? सर त्याच्यामध्ये होतं पण तो म्यूल तयार होतो सर. म्यूल जर कधी म्यूल तयार झाला तर ते रिप्रोडक्शन करू शकत नाही सर. आणि फिमेल हॉर्स कधी असेल, फिमेल हॉर्स आणि मेल जर कधी डॉंकी असेल तर ते रिप्रोडक्शन करू शकतात. म्हणजे आता ते जयेश भाऊंनी सांगितलं बघा, खेचर खेचर म्हणताय ते ते आपल्याकडे ते बघा ते जमात वगैरे फिरतात नाही का ते खेचरीवर. हा ना, मी तेच म्हणत होतो. खिल्लारी हा बस बस खिल्लारी 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 बरोबर. खिल्लारी जे येतात सर आपल्याकडे हा ते हा ते खिल्लारी ते खेचरच घेऊन येतात आणि त्याला आपल्याकडच्या भाषेत तट्टू असं म्हणतात. खेचर उत्तर भारतीय भाषा आहे. सर आणि केदारनाथ मध्ये यूज केलंय. हो, येस येस येस. केदारनाथ मध्ये खेचर यूज केले जातात. सर हे हं? किन्नर टाईप येतात का मग म्यूल? प्रश्नच नाही ना. ते संदीप जे सांगतोय त्याच्यावरून तेच सिद्ध होतं की हे किन्नर टाईप असतात. किन्नर म्हणजे थोडक्यात तृतीयपंथी असतं सर ते. तर एक म्हणजे मला पण एक कसं माहिती सर आहे की त्याने बायोलॉजीच्या नीटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा सर. आणि 2016-17च्या वर्षामध्ये विचारला गेला होता. दोनदा विचारला गेला होता सर हा क्वेश्चन. आणि आकाशने जो शब्दप्रयोग वापरला ना, टाईप टाईप हा अगदी बरोबर बसतो तिथं. टाईप असतात. तसेच असतात असं नाही, पण टाईप असतात. किन्नर टाईप. तर मित्रांनो आणखी काही प्रश्न? हॅलो. म्हणजे तुम्हाला शिकायचं म्हणून शिकू नका मित्रांनो, मजा म्हणून शिका. अगदी तुम्ही इन्व्हॉल्व झाले पाहिजेत त्याच्यात. मी माझ्याकरता शिकवतच नाहीये तुम्हाला हे. माझ्याकरता शिकवायचं राहिलं असतं तर मी खूप आधी शिकलेलो आहे. तर मग मित्रांनो आपण पुढे चालूयात थोडंसं. पूर्वास मेळगीन मानव हा कोणतं अन्न ग्रहण करीत होता, या संदर्भातली माहिती या काळातल्या वसाहतींमध्ये सापडलेल्या जनावरांच्या अवशेषांवरून मिळते. एक तथ्य आहे जयेश, की या काळातील मानव कोणतं अन्न ग्रहण करीत होता, या संदर्भातली माहिती त्या काळात वसाहतींमध्ये सापडलेल्या जनावरांच्या अवशेषांवरून मिळते. मला सांगा की असं कसं असेल की जनावरांच्या अवशेषांवरून मानवाचं अन्न कोणतं होतं याची माहिती मिळू शकली लोकांना. खात असेल ना सर तो बाकीचे पाळीव असतील त्याच्याकडे. बरोबर. आणखी आणखी काही? बरोबर. हा मानव नक्कीच हे या जनावरांचा अन्न म्हणून वापर करत होता. आणि म्हणून असं म्हणू शकतो आपण की ते जनावर जिथं सापडली ती जनावर त्याचं अन्न होतं.
आणि या अवशेषांचं जर विश्लेषण केलं आणि पुरातत्ववेत्त्यांनी ते विश्लेषण केलेलं आहे, तर या काळातील मानव हा शिकारी आणि संग्रहकर्त्याच्या अवस्थेत होता. हा महत्वाचा आहे तुमच्याकडे. मित्रांनो, पूर्वाश्मयुगीन मानव जो होता तो शिकारी आणि संग्रहकर्त्याच्या अवस्थेत होता. आपण आहोत का शिकारी आणि संग्रहकर्त्याच्या अवस्थेत? हॅलो, असू शकतो सर. असू शकतो. कसं काय असू शकतो? संग्रह करण्याची तर आवड असते ना. ओके, अन्न आपला मुद्दा काय आहे? अन्न, शिकारी आणि संग्रहकर्त्याच्या अवस्थेत होता. सर साठवणूक याच्यासाठी करायचे की त्या फळांपासून नवं उत्पादन परत संग्रह केल्यामुळे एखाद्या वेळेस गुफेमध्ये आग चालू असेल तर त्याला त्यामुळे फळ असेल त्याच्यामध्ये परिपक्वता आली असेल किंवा त्याला संग्रह करण्याची आवड पुढच्या याच्यासाठी असेल. मानवाला काही दिवस जर शिकार मिळाली नाही आणि कंदमुळं मिळाली नाही तर तो काय खाईल? त्याच्यामुळे तो संग्रह करता होता, हे नक्की. पण तो शिकारी आणि संग्रहकर्त्याच्या अवस्थेत होता, म्हणजे तो अन्न उत्पादक न होता आतापर्यंत. उत्पादन कसं मिळवायचं हे त्याने आत्मसात त्याला माहित नव्हती. आणि या काळातील मानवाने आपल्या जवळ असणाऱ्या प्राण्यांची शिकार करून आणि जंगलांची कंदमुळे आणि फळे खाऊन आपली उपजीविका केली. या काळातील मानव हा मध्यम आकाराची आणि छोट्या पशूंची शिकार करीत होता, कारण त्याच्याकडे फक्त दगडी हत्यारच होती. खुरा असलेल्या जनावरांचा मानव शिकार करीत होता. त्याचबरोबर हरण, गेंडा आणि हत्तीची शिकार करण्याचंही तंत्र या मानवाने आत्मसात केलेलं होतं. या काळात कोणत्याही अशा शिकारी वृत्तीची माहिती मिळत नाही, पण त्यांनी जे चित्र काढलेत ना, चित्रांवरूनच या गुफांमध्ये ज्या तुम्हाला मी रॉककट केव्ज दाखवल्या, नॅचरल केव्ज, त्या केव्ज मध्ये जे चित्र काढले त्या चित्रांवरूनच ही माहिती मिळते. काही वसाहतींमध्ये विशेष प्रकारची जनावर जास्त प्रमाणात सापडले आहेत. याचं कारण हे की या भागात जास्त प्रमाणात अशा प्रकारची जनावरं राहत असावीत आणि या जनावरांची शिकार करणे या मानवाला सोपे जात असावे, म्हणून काही जनावर काही वसाहतींमध्ये विशेष प्रकारच्या जनावरांच्या आसपासची पुरातत्ववेत्त्यांना मिळालेले आहेत. जंगलावर भोजनासाठी या काळातील मानव हा विशेष म्हणजे वातावरणावरच अवलंबून होता. त्याने कोणत्याही प्रकारचं तंत्र आत्मसात केलेलं नव्हतं. दगडांवर त्याने जी चित्रे करून ठेवलेली आहेत आणि काही ज्या पूर्वाश्मयुगीन वसाहतींचं उत्खनन झालेलं आहे त्यामुळे अशी माहिती आपल्याला मिळते. त्यांनी जी चित्र काढली आहेत ती मी तुम्हाला भीमबेटकाची चित्र दाखवली. त्या चित्रांमध्ये या कालखंडातली चित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि सुरुवातीच्या काळातली चित्रे ही भडक हिरव्या आणि लाल रंगाचा वापर करून तयार केलेली होती. या चित्रांमध्ये म्हैस, वाघ, गेंडा, डुक्कर यांची चित्र आहेत. काही चित्रे पुसली गेलेली असल्यामुळे ती काही कळत नाही. या चित्रांची लांबी जी आहे ती 2 ते 3 मीटर सुद्धा आहे. या ठिकाणी झालेलं उत्खनन आणि चित्र यामुळे असं दिसून येतं की या ठिकाणी झालेलं उत्खनन आणि चित्रे यामुळे असं दिसून येतं की या काळातील मानव हा मुख्यतः शिकारीवर अवलंबून होता. या चित्रांमध्ये असलेल्या शारीरिक संरचनांच्या आधारावर सहजपणे पुरातत्ववेत्ते असं म्हणतात
की कोणतं चित्र स्त्रीचं आहे आणि कोणतं चित्र पुरुषाचं आहे हे लगेच दिसून येतं. या काळातील मानव लहान लहान समूह करून राहत होता आणि फळे, जंगलातील कंदमुळे आणि शिकार यावरच तो अवलंबून होता. तर आपला पाषाण युगातला मानव इथं संपला. आपण मध्याश्मयुगीन मानव बघूया. त्याच्या आधी तुमचे प्रश्न घेऊ आणि आपण बघू पुढे काय विचार करायचा. आणखी काही प्रश्न आहेत तुम्हाला? हे नक्की लक्षात ठेवा मित्रांनो. पूर्वाश्म युगातला मानव क्वार्टरझाईट नावाच्या दगडाचे हत्यार वापरत होता. मध्याश्म युगातला मानव तुम्हाला सांगेल जॅस्पर आणि चर्ट नावाच्या दगडाचे हत्यार वापरत होता. एक प्रश्न आहेत का तुमचे? हॅलो. सर मुंदानकर बोलतोय परत. संदीप मला कळतं कोण बोलतोय. ओके ओके. तर लॉबी माझ्या पानघोड्याबद्दल सर काय सांगत होते सर तुम्ही? पानघोडा स्वदेशी म्हटला जाईल का परदेशी म्हटला जाईल? आणि स्वदेशीच प्राणी होता ना. पण सर मग तो इकडे जास्त ह्या म्हणजे आताच्या कंडिशनला मॉडर्न डेज मध्ये कधी बघितलं नाही. मला असं वाटतं पानघोडा तो आफ्रिकेतून भारतात आलेला असावा. कारण आफ्रिकन प्राण्यांमध्ये असं दिसून येतं किंवा आफ्रिकेत खूप मोठ्या प्रमाणात आफ्रिकेतल्या जे कांगो नदीच्या खोऱ्यात उत्खनन झाली त्या उत्खननात खूप मोठ्या प्रमाणात भारताआधीचे म्हणजे 26 लक्ष वर्षापूर्वीचे पानघोड्याच्या आसपासची त्या पुरातत्व त्यांना सापडलेल्या आहेत. त्याच्यामुळे पानघोडा हा 100% आफ्रिकन प्राणी असावा. पानघोडा आणि हत्ती. मी तुम्हाला हत्ती जर सांगितलं की हत्ती 100% आफ्रिकन होता आणि नंतरच्या काळात ते भारतात आले, त्यांची पैदास झाली आणि विखुरले गेले. ओके सर, मला तो एवढा डाऊट होता तो विचारला सर मी. तुम्हाला सांगतो भारतात गीर, सासन आणि तलाजा नाव ऐकलेत का? नाही सर, परत एकदा रिपीट करना सर. गीर, हॅलो, गीर, सासन आणि तलाजा भारतात येते ठिकाण. अगदी जंगल आहेत. ऐकल्यासारखं वाटतंय सर, बट केस पण नाही करू शकत. गुजरात मध्ये संदीप आणि सगळ्यांनी ते लक्षात घ्या. हे जे मी तुम्हाला प्रदेश सर, हे जे तुम्ही तिघं नाव सांगितले सर, ह्याच्यापैकी एका नावाचं माहितीये की एक ते गीरचं जंगल आहे सर. त्या गीरच्या जंगलामध्ये त्या गायींची जात म्हणून सुद्धा वापरली जाते सर. गीर गाय म्हणून सुद्धा वापरली जाते सर. हल्ली कंडिशन मध्ये तुम्हाला गायच माहिती आहे. गीर नावाची म्हैस सगळ्यात जास्त प्रसिद्ध असते. त्या गीर गायीवर सध्या आता ब्राझीलचं इथं थोडस संशोधन पण चालू आहे, असं चालू आहे सर त्यांचं दूध उत्पादनासाठी. गीर गायीचं दूध तुम्हाला कॅन्सर निवारण्यासाठी सुद्धा कामाला येतं. हो सर, त्याच्यामुळे आयुर्वेदिक गुणधर्म वगैरे फार येते त्या गीर मध्ये. पण हे सर दुसऱ्या दोन नावाबद्दल सांगा ना सर थोडंफार. अगदी एकमेकांना लागून तो जो प्रदेश आहे ना, गीर, सासन आणि तलाजाचा प्रदेश आहे. या प्रदेशात खूप अशी भयंकर अशी जंगल आहेत. आणि या जंगलांमध्ये म्हशींचे खूप मोठ्या प्रमाणात कळप आहेत. आणि त्या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो सिंह, तो सिंह याच जंगलामध्ये आढळून येतो खूप जास्त प्रमाणात. असे सिंहांचे कळपच्या कळप त्या जंगलांमध्ये असतात. आणि तुम्ही ज्या आशियाई सिंह आढळतात सर त्या गीरच्या जंगलामध्ये. हो, आशियाई सिंह गीरच्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सिंहाचे कळप आढळतात. म्हणजे खर तर याच ठिकाणी
ज्या म्हशींची पैदास होते त्या म्हशी अं, इतक्या खूप मोठ्या असतात की त्या सिंहांनाही एकदा टक्कर देऊ शकतात. म्हणून सिंह अगदी घोळका करून राहतात. हॅलो सर. अजून बोलले हॅलो, होते ना सर तुम्ही प्रियंका बोल. तलाठा. तलाजा गीर शासन न आणि ते तलाजा. हा भीमराव बोल कुठे ना. आहे सर ते? गुजरात कुठे आहे मध्ये सर ते? गुजरात मध्ये. हे पण गुजरातमध्ये? म्हणजे एकाला एक लागून असलेला प्रदेश आहे. एकच जंगल आहे ते. गीरचं जंगलच त्याला म्हटलं जातं. असं आहे का? अगदी मी तुम्हाला सांगतो, मी गेलो होतो 2015ला गिरच्या जंगलामध्ये. मी त्यावेळेला सौराष्ट्र आणि ते गिरचा प्रदेश पूर्ण फिरलो. 20 दिवस तिथं होतो. नक्की रात्रीच्या वेळी झोपताना सुद्धा डरकाळ्या ऐकू यायच्या. सर तुम्ही ते पायवीर बद्दल सांगा ना. तुम्ही ते राजमहल सांगत होते तिथे बघा. हा, तिथं तुम्ही पायवीर सांगितलं असेल बट मी आताच नव्हतो. आताच 3 वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी ते उत्खनन सुरू झालं आणि तिथं पायवीर सापडले. त्या पायविरीमध्ये खूप मोठा राजवाडा आहे. राजमहल कोरण्यात आलेला आहे. अगदी बांधून टाकलेला आहे. ती पायवीर गाडवली गेलेली होती. गुजरातमध्ये कुठे सांगितलं होतं सर तुम्ही ते? पाटण जवळ काही गाव आहे, मला आठवत नाहीये. मी सांगेल तुम्हाला शोधून. पाटण जवळ एक गाव आहे आणि त्या गावामध्ये ती पायवीर सापडली. आणखी काही प्रश्न आहेत का? हॅलो सर. हा बोला. सर तुम्ही ते प्राणी सांगितले ते बाकीचे स्वदेशी कोणते आहेत आणि परदेशी कोणते होते सर? स्वदेशी आणि परदेशी हे बघा, माकड होता, जिराफ होता, कस्तुरी मृग होता, म्हैस, म्हैस, बकरी, गाय आणि डुक्कर हे स्वदेशी होते. तर उंट आणि घोडा हे परदेशी होते. ते उत्तर अमेरिकेतून आलेले होते आणि पाणघोडा आणि हत्ती हे मध्य आफ्रिकेतले होते. हॅलो. हो सर. आणखी काही प्रश्न? मग बघा, हा मानव तर शिकारी संग्रह करता होता आणि नंतर आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं एका ठिकाणी जळालेल्या तांदळाचे अवशेष मिळाले. तर त्याच्यावर आता मानवाला अन्न उत्पादन करण्याची पद्धती माहिती झालेली होती. ते जे जळालेल्या तांदळाचे अवशेष मिळाले ते साधारणतः मेहरगडला मिळाले. मग असे जळालेले काम होते ते तांदूळ. तर आगीचा शोध लागला असेल ना त्यांना, कळालं असेल, प्रयत्न केले. भीमराव, तुझ्याकडून अपेक्षित नाहीये. मी तुम्हाला नाही विचारत. अमृता साडी, प्रियंका पाटील, शुभांगी पाटील आणि सुवर्णा पाटील यांनी मला सांगा की जळालेला का असेल बरं का तो? सर क्वेश्चन परत सांगा. आकाश, तुला नाही विचारला मी. या मुलींनी मला सांगायचंय, अमृता साडी, प्रियंका पाटील, शुभांगी पाटील आणि सुवर्णा पाटील. शुभांगी, सांग मला की जळालेल्या तांदळाचे अवशेष मेहरगडला मिळाले. आता तांदूळ जळालेला का मिळाला बरं?
गेस करता येईल का तुम्हाला? शुभांगी, हॅलो. शुभांगी नाहीये का? हो आहे सर. तांदूळ जळालेला का असावा? जाऊ दे तिकडे. तुला आता घरात आहे ना तू? हॅलो हो सर. शुभांगी, तुला आता मिक्सर मध्ये तांदळाचं पीठ तयार करायचंय, तर तू काय करशील? सांगा, मुलींनी मला सांगा. सर तांदूळाचं पीठ तयार करण्यासाठी ते तांदूळ भिजायला घालावं लागतील ना सर अगोदर? भिजायला घालावे लागतील तर ते मग पातळ होतील ना, पीठ नाही तयार होणार त्याचं. सर हे इडलीचं सर ते पीठ तयार भाजावे होईल तर. लागतील. इडलीचं पीठ तयार होईल ना प्रियंका, तर तू ते भिजायला घातलं तर. आपल्याला इडल्या करायच्या नाहीयेत. सर तांदूळ भाजून मग पीठ करावं लागेल. एक्झॅक्ट. आता तरी तुमच्याकडे मिक्सर आहे, त्या लोकांकडे मिक्सर नव्हतं. किंबहुना आपल्यासारखी गिरणी पण नव्हती. तर त्यांना ते आणि तिकडे तुम्ही मध्य आशियात जर गेलेत तर तिकडे तांदळाचीच भाकरी लोक खातात. तांदूळ जास्त पिकतो, त्यामुळे तांदळाची भाकरी खातात. त्यामुळे त्यांना तांदळाचं पीठ तयार करावं लागत होतं आणि म्हणून ते ताव्यावर ते भाजून घेत होते. मातीचे तावे होते, ज्याला एकोटी असं म्हणतात. माहितीये का हा शब्दप्रयोग? हॅलो, नाही काय म्हणता सर? एकोटी. मातीचा जो तावा असतो ना, पाहिलाय का अमृता? हो सर, जाळ असतं ते ताव्यासारखं असतं सर, डिश हा, सारखं. मातीचा तावा जो असतो ना त्याला एकोटी असं म्हणतात. आणि त्या मातीच्या ताव्यावर ते भाजून घेत होते. आणि मग भाजून कशावर वाटत होते? तळत कस काय होते ते लोक? सर आपल्याकडे जातो असं होतं, पाटावर वंटा असतो सर. किंवा जात्यावर नव्हते, जात्यावर. जात्याचा शोध त्याच्यानंतर लागेल. कुंभाराच्या चाकाचा शोध लागल्यानंतर जात्याचा शोध लागेल. जातं नव्हतं तेव्हा, कारण जात्याला पकडण्यासाठी मूठ बसवावी लागते आणि त्या लोकांना मूठ बसवण्यासाठी छिद्र तयार करण्याची कला माहित नसावी सर सुरुवातीच्या काळात. उकड सारखं तसं काय असं? हॅलो, तुझा आवाज मला व्यवस्थित आला नाही अमृता, काय बोलली तर. सर ते उकड सारखं असेल, उकड मध्ये नाही जसं ना, आता. नाही ना ताई, पाटा वरवंटा होता ना त्यांच्याकडे. पाटा वरवंटे सापडले. अच्छा, आहे का तुमच्याकडे? हो आहे. पाटा वरवंट्यावर ते तयार करत होते. कदाचित आताही ते फुनके वगैरे तयार करतात तेव्हा वाटतात बाया हो सर. पाटा वरवंट्यावर. तेव्हा तर ते पाटा वरवंट्यावरच वाटलं जात होतं. आणखी काही कोणाला प्रश्न? महेश, ठीक आहे, मग थांबायचं इथं. हो सर. प्रश्न विचारत होते. कोण विचारत होतं? थांबू शकतो. हा, बोला. तुम्ही विचारत होते सर, असं वाटलं मला. माझा प्रश्न संपलाच नाही. ठीक आहे, थांबूयात आपण. उद्या बघूयात आपण की मध्याश्मयुगीन मानव कसा होता, मध्याश्मयुगीन मानवाची हत्यारं कशी होती, मध्याश्मयुगीन मानवाने कोणत्या कोणत्या प्रकारची हत्यारं बनवली,
मध्यश्मयोगीन वसाहती. एवढं आपल्याला उद्या बघायचं. किती विद्यार्थी होते मला कळेल ते. ठीक आहे, 13 एक होते मिनिट सर. हा. 13 होते का? हो. नाही, काहीतरी परमिशन घेतली. अटेंडन्स दिसतंय सर. आता कमी आहेत, ते लेफ्ट झाले 2-3. तर ठीक आहे, मग आपण उद्या बघूयात. मी आता मीटिंग एंड करतोय. गुड नाईट.